स्वतःच्या मावशीच्या घरात गुपचूप घुसून तिच्या अंगावरील दागिने हिसकावून तिच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी मोठ्या शिताफीने गुजरातमधून अखेर अटक केली। तबरेज उर्फ पप्पू बिस्मिला खान पठाण असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून गुजरातमध्ये विविध पोलीस ठाण्यात त्याच्यावर 7 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। आरोपी तबरेजची मावशी नूरजहां मुनाफ खान या विक्रोळी पार्क साईटला राहतात। काही वर्षांपूर्वी तबरेजचा सांभाळ त्याच्या या मावशीनेच केला होता। गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तबरेजला सुधारण्याच्या त्याला चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्याच्या या मावशीने खूप मेहनत घेतली, मात्र तो सुधारत नसल्याने त्याला त्यांनी दूर केले। मात्र याच काळात तो अट्टल गुन्हेगार देखील बनला। गुजरातमध्ये त्याने अनेक गंभीर गुन्हे केले होते। मात्र अचानक 7 जुलै रोजी तबरेज हा त्याच्या मावशीच्या घरी तोंडावर मास्क आणि हातात ग्लोव्ज घालून घरात त्याने प्रवेश केला। यावेळी घरात एकट्या असलेल्या नूरजहां यांच्या अंगावरील दागिने तो हिसकावू लागला। नूरजहां यांनी त्याला ओळखले, तुला हवे ते घे पण मला मारू नको असे त्यात सांगत असतानाच तबरेजने त्यांच्यावर धारधार शस्त्राने वार केले। त्यांना रक्ताच्या थारोळ्यात ढकलून तिथून पळ काढला आणि ट्रेनने गुजरात गाठले। या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पार्कसाईट पोलिसांनी 4 पथके नेमून 250 CCTVच्या सहाय्याने गुजरातमधून आरोपीला अटक केली। तर दिनांक 7 जुलै 2025 दुपारी साधारणपणे 1:30 ते 2च्या दरम्यान हा आरोपी जो होता त्याने ग्लोव्ज घातले होते आणि पुन्हा त्याने मास्क घालून फिर्यादी एकटी असताना फिर्यादी साधारणपणे टेलरिंगच्या दुकानात गेला होता आणि त्याची बायको जी होती, फिर्यादीचं नाव आहे मुनाफ रहीफ खान आणि त्याची बायको जी नूरजहां खान ज्यावेळेस घरी एकटी होती त्यावेळेस हा आरोपी गेला आणि फिर्यादी जी विक्टिम आहे तिच्या लक्षात आलं की हा तिच्या म्हणजे मुलगा आहे, भाचा आहे, तिच्या लक्षात आलं। त्यावेळेस ती त्याला बोलली की पप्पू तू काय तुला हवे ते घेऊन जा। साधारणपणे जो आरोपी आहे त्याचा बॅकग्राऊंडच हा आहे की तो आतापर्यंत त्याने चेन स्नॅचिंग, जबरी चोरी यासारखे गुन्हे केलेले आहेत, तर तो त्यासाठीच आला हे तिच्या लक्षात आल्यामुळे ती त्याला बोलली होती की तू काय घ्यायचं ते घेऊन जा, मला मारहाण करू नको। पण तरीही जो आरोपी आहे त्याने कुठल्याही प्रकारची दयामाया तिला दाखवली नाही। त्याने तिच्या गळ्यावर, हातावर आणि डोक्यावर वार केले आणि त्याला असं वाटलं की जी महिला आहे ती आता म्हणजे मेलेली आहे असं त्याचा समज झाला आणि तो तसंच तिच्याकडचे जे सोने आहेत साधारणपणे 1.5 लाख रुपयाचे जे सोनं आहे ते त्याने लंपास केलं आणि तो ते घेऊन पळून गेला। आणि सुरुवातीला जाताना तो बांद्रावरून त्याने गुजरातला जाणारी जी ट्रेन आहे ती पकडली आणि तिथे तो लपून राहिला होता। तर आमची जी टीम आहे त्यांना तांत्रिक तपासाच्या आधारे तसं CCTV फुटेज आहे आणि गोपनीय जी बातमीदार आहेत तर त्यांच्या आधारे आम्हाला त्याचं लोकेशन कळालं की गुजरातमध्ये तो मेहसाणा येथे आहे। तर काल आम्ही टीम गुजरातला रवाना केली आणि त्यांना तो आरोपी मिळून आला। आरोपी जो आहे तो तिच्या सख्ख्या मावशीचा मुलगा आहे आणि तो जो आहे तो जरी सख्ख्या मावशीचा मुलगा असला तरी ते सुरुवातीला लहानपणी तिने खूप प्रयत्न केले होते की त्याने सुधारावं, त्याच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले होते। लहानपणापासून त्याला वाढवलं होतं असं समजते आपल्याला सुरुवातीच्या जे काही आपण चौकशी केली त्या अनुषंगाने। आणि आता 7-8 वर्षापासून त्यांचा काही संबंध नव्हता। लहानपणी तो घरी येऊन गेलेला आहे त्यांच्या अनेकदा। त्याच्यानंतर जेव्हापासून त्याने हे चोरी किंवा घरफोडी यासारखे गुन्हे करायला सुरू केले तेव्हापासून त्याचा संबंध म्हणजे नव्हता काही।